कलकत्त्यामधल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आता बंगालनं एक महत्त्वाचं विधेयक आणायचं ठरवलंय, ज्याची शिक्षा ही थेट गुन्हेगाराला फाशी असेल। जी मागणी निर्भया प्रकरणात केली जात होती ती मागणी बंगालच्या या कायद्यात एका अर्थी पूर्ण केली जाणार आहे। कोलकाता येथे डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली। या अत्याचाराच्या घटनेवरून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारवरती सडकून टीकाही करण्यात आली। सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्या सरकारवरती त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालाय म्हणून खरडपट्टी त्यांची केली। या सर्व घटनेनंतर आता ममता बॅनर्जी सरकारने विशेष अधिवेशन बोलावत बलात्काराविरोधात कडक कायदा करणारं विधेयक आणलंय। अपराजिता महिला विधेयक असं या विधेयकाला नाव देण्यात आलंय। हे विधेयक नेमकं काय आहे, विरोधकांकडून याला काय प्रतिक्रिया देण्यात आली आणि हे खरंच लागू करण्यात येणार आहे का, या सगळ्याबद्दल आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। पश्चिम बंगालमध्ये लागू होणाऱ्या भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण कायदा 2022 मध्ये नवीन मंजूर झालेल्या फौजदारी कायदा सुधारणा विधेयकांमध्ये सुधारणा करणं हा या नवीन विधेयकाचा उद्देश आहे। या विधेयकामध्ये नेमकं काय आहे, याच्यामध्ये नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत तेही आपण समजून घेऊयात। या विधेयकात बलात्काराच्या आरोपीला 10 दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे। याशिवाय बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दोषींना परोल शिवाय जन्मठेपेची शिक्षा देण्याचा जो प्रस्ताव आहे तोही याच्यामध्ये आहे। तसंच दोषी ठरलेल्या आरोपींना परोल शिवाय जन्मठेपेची मागणी करण्यात आली आहे। अपराजिता वुमेन अँड चिल्ड्रन्स बिल 2024 या विधेयकात राज्यातील महिला आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठीचा जो प्रस्ताव आहे तो या माध्यमातून किंवा या विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आलाय। BNS 2023च्या कलम 64, 66, 70(1), 71, 72(1), 73, 124(1) आणि 124(2) मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव विधेयकात मांडण्यात आलाय। यात बलात्कार आणि हत्या, सामूहिक बलात्कार, वारंवार होणारे गुन्हे, पीडितेची ओळख उघड करणं आणि ऍसिडचा वापर करून दुखापत करणं इत्यादी शिक्षेशी संबंधित सुधारणा आहेत। प्रस्तावात 12, 16 आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या गुन्हेगारांना शिक्षेची संबंधित कलम 65(1), 65(2) आणि 70(2) काढून टाकण्याचंही याच्यामध्ये म्हणण्यात आलंय। 3 आठवड्यांची तपास मर्यादा। अशा गुन्ह्यांमध्ये तपासासाठीची जी मर्यादा आहे ती या विधेयकामध्ये जी प्रस्तावित केलेली आहे ती 3 आठवड्यांची आहे। म्हणजे 3 आठवड्यांचा जो कालावधी आहे तो दिला जाईल अशा गुन्ह्यांमध्ये तपास करण्यासाठी। याच्या आधीची आपण मर्यादा जर बघितली तर ती 2 महिन्यांची होती, त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 3 आठवडे इतकी जी मर्यादा आहे ती प्रस्तावित केलेली आहे या विधेयकामध्ये। BNSSच्या कलम 192 अंतर्गत ठेवलेल्या केस डायरीमध्ये लेखी कारण नोंदवल्यानंतर SP किंवा त्याच लेवलचे दुसऱ्या अधिकारी जे आहेत त्यांना हे केस डायरीमध्ये नमूद करावं लागेल की तपासाला वेळ का लागतोय आणि त्यानंतर पुढे 15 दिवसांपेक्षा म्हणजे 15 दिवसांचा जो कालावधी आहे तो त्यांना वाढवून दिला जाऊ शकतो किंवा तो 15 दिवस त्यांना वाढवून दिले जातील अशी जी एक सोय आहे तीही या विधेयकामध्ये केलेली आहे। स्पेशल टास्क फोर्स। सरकारनं जिल्हा स्तरावरती एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी याच्यामध्ये केलेली आहे। त्याचं नाव असेल अपराजिता टास्क फोर्स। त्यांचं नेतृत्व पोलीस उपअधीक्षक करतील। त्याचबरोबर हे टास्क फोर्स नवीन प्रस्तावित कायद्यानुसार अशा गुन्ह्यांचा तपास करेल किंवा अशी प्रकरणं प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना होणारा आघात कमी करण्यासाठी हे युनिट आवश्यक संसाधनं आणि कौशल्यानं सुसज्ज असेल असंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। अशा प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची या विधेयकामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा या विधेयकाचं तेही एक उद्दिष्ट आहे। हे जे विधेयक बंगालच्या सरकारनं आणलेलं आहे ते विरोधक आणि सरकारनं मिळून युनॅनिमसली म्हणजे एकमतानं पास केलेलं आहे। त्याच्यामध्ये विरोधकांनी देखील काही त्यांचे जे सजेशन्स होते किंवा त्यांचे जे सल्ले होते ते याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत किंवा आणखीन कुठल्या तरतुदी याच्यामध्ये करायला हव्यात तेही त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं जे विरोधकांकडून सांगण्यात आलं ते म्हणजे की जो कोणी अधिकारी असेल म्हणजे पोलीस असतील किंवा डॉक्टर असतील ज्यांच्याकडूनही तपास करण्यात उशीर केला जाईल त्यांना देखील शिक्षा व्हावी असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यावरती ममता बॅनर्जी यांनी त्यांना असं म्हटलेलं आहे की आम्ही चेक करू की याच्या ऑलरेडी असा कुठला कायदा आहे का किंवा अशी जी तरतूद आहे ती ऑलरेडी करण्यात आलेली आहे का आणि ती जर केलेली नसेल तर आम्ही नक्कीच हे म्हणजे तुमचं हे जे सजेशन आहे तेही आम्ही नक्कीच याच्यामध्ये ऍड करू। कलकत्ताचा हा कायदा बघितल्यानंतर आपल्याला आठवण होते ती म्हणजे महाराष्ट्रातल्या शक्ती कायद्याची।
बंगाल हा काही पहिलंच हे असं राज्य नाहीये ज्यांनी असा कायदा आणायचा किंवा एक कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी याच्यासाठीचा हा जो प्रयत्न आहे तो बंगाल हे पहिलंच राज्य नाहीये ज्यांनी हा केलेला आहे। तर याच्यापूर्वी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश याच्यामध्ये देखील असे कायदे आणण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेलेला होता किंवा असं विधेयक जे होतं ते पास करण्यात आलेलं होतं। मात्र महाराष्ट्रातला जो शक्ती कायदा आहे त्याची अंमलबजावणी अजूनही करण्यात आलेली नाहीये। डिसेंबर 2021 साली महाराष्ट्र विधानसभेनं शक्ती गुन्हेगारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे एकमतानं मंजूर केलेलं होतं। आंध्र प्रदेशच्या एपी दिशा कायदा 2019च्या धर्तीवरती अशा स्वरूपाचं विधेयक आणणारं महाराष्ट्र हे खरं तर दुसरं राज्य तेव्हा ठरलेलं होतं। आंध्र प्रदेशमध्ये 26 वर्षीय तरुणीचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर दिशा कायदा जो आहे तो करण्यात आलेला होता किंवा ते विधेयक जे होतं ते आणण्यात आलेलं होतं। या कायद्यामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची जी तरतूद होती ती करण्यात आली होती। महाराष्ट्र सरकारनं भारतीय दंड विधान म्हणजे आयपीसी, फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी आणि पॉक्सो कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करत अतिशय घृणास्पद गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद याच्यामध्ये खरं तर शक्ती कायद्यामध्ये केलेली होती किंवा तशी मागणी जी होती ती त्या विधेयका थ्रू करण्यात आलेली होती। मागच्या वर्षी नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन झालं तेव्हा शक्ती विधेयक का रखडलंय याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली होती। तेव्हा ते असं म्हटलेले होते की शक्ती कायद्यातील अनेक अशा तरतुदी आहेत ज्या केंद्र सरकारच्या भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्यांवरती अधिक्षेप करणारी आहे आणि त्याच्यामुळेच केंद्र सरकारने याच्यावरती ऑब्जेक्शन किंवा आक्षेप जो होता तो घेतलेला होता। त्यातच केंद्र सरकारनं 3ही ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून आता त्याच्या जागी नवीन कायदे लागू केलेले आहेत। त्यामुळे आता शक्ती कायद्यात पुन्हा एकदा बदल करावे लागतील। त्यानुसारच कायदे बदलाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी शक्ती कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे महाराष्ट्रात देखील लवकरात लवकर शक्ती कायदा जो आहे तो मंजूर करावा यासाठी आपण बघितलं की नुकताच अनिल देशमुख यांनी देखील आंदोलन केलेलं होतं, म्हणजे एनसीपी कडनं ते आंदोलन करण्यात आलेलं होतं। सुप्रिया सुळेंनी त्याच्यात सहभाग घेतलेला होता। त्याच्या आधी आपण बघितलं की शर्मिला ठाकरे यांनी देखील ही मागणी केलेली होती। बदलापूर प्रकरण झालं त्यानंतर पुन्हा एकदा शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू व्हावा आणि आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी बदलापूरकरांकडनं देखील करण्यात येत होती। त्याच्या थोडंसं आधी आपण जाऊन बघितलं तर यशस्वी शिंदे प्रकरणामध्ये देखील अशीच काहीशी जी मागणी आहे ती करण्यात येत होती आणि ह्या सगळ्यामुळेच कुठेतरी आपण जर बघितलं तर शक्ती कायदा हा महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू व्हावा अशी मागणी विरोधकांकडनं करण्यात येते। त्याचबरोबर जेव्हा ममता बॅनर्जी सरकारनं हे विधेयक आणलं त्यानंतर शरद पवार यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया देत त्यांनी असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्रात देखील असाच प्रकारचं जे विधेयक आहे ते आणलं गेलं पाहिजे, अशाच प्रकारचा कायदा जो आहे तो महाराष्ट्रात आणला गेला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली गेली पाहिजे अशा प्रकारचं जे वक्तव्य होतं ते शरद पवार यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे तुम्हाला शक्ती कायद्याबद्दल काय वाटतं? कलकत्तामध्ये आता हे जे म्हणजे बंगालमध्ये हे जे विधेयक आणलं गेलेलं आहे ममता बॅनर्जी सरकार यांच्याकडनं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओजसाठी मुंबई तक बघत राहा।